तर आम्ही पोचलोय, कुठे पोचलोय, पाचल क्रॉस करून राजापूरमध्ये की आम्ही ढगात आलो आहे. ये अपना गाड़ी, अपना बगीरा ऐसा सज धस के सब हम लोग का सामान. पहिली म्हणजे जे ठरवलं ते पूर्ण करायचं. म्हणजे आम्ही पडलो तरी पण आम्ही गावी गेलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. आज काल विसर्जन होतं, काल मी विसर्जन केलं आणि आता सकाळ झाली आहे, 7 वाजून गेले तरी आम्हाला लेट झाला. आता आम्ही निघालो आहे. गणेश गेला आहे पुढे, मी इथून चालत चालले कारण की जरा रस्ता खराब आहे म्हणून. तर 5 दिवस कसे गेले काही कळालंच नाही. खूप फटाफट गेले, इकडे तिकडे जाण्यातच गेले सगळे दिवस. बघू आता. असं ॲज सच काय प्लॅन नाही केलं आम्ही, कारण की प्लॅन केलं की ते नीट होत नाही. त्यामुळे गो विथ द फ्लो, जसं होईल तसं होईल. हॉटेल आम्ही बुक केलं आहे, कारण की तिथे जाऊन मग बुक करण्यात काल नाही परवा रात्रीच केलं आम्ही हॉटेल बुक, कारण की तिथे जाऊन मग बुक करण्यात काय अर्थ नाही. म्हणून इथे थोडी रेंज आहे म्हणून इथे करून घेतलं मी. पेट्रोल भरायचं आम्हाला. इथे भेटतो पेट्रोल, पण महाग भेटतो, असं बॉटलमध्ये भेटतो. पेट्रोल पंप नाही येते जवळ. येताना आम्ही खूप काही शूट म्हणजे ॲज सच रील असं काही नाही बनवलं, रीलसाठी कंटेंट काही नाही बनवलं. पण आता आम्ही विचार करतो आता बनवू, कारण की पाऊस नाही आहे म्हणून. येताना पुढे पाऊस लागला, मी वाटते पारुशी गावी येऊन काळी झाले. ठीक आहे, मला एक घर दाखवते खूप मस्त. तिथे डोंगरात त्यांनी घर बांधलं, एकट्याचंच घर आहे तिथे. किती सुंदर आहे. सगळीकडे भात आणि नाचणी आहे इथे. आमचा माईक गेलाय कामातून पडल्यामुळे, हरवलं ते, तुटलंच. म्हणजे पर्यंत आला इकडून, शॉर्टकटने आले, इकडून खूप लॉंग कट आहे. चला मला भेटते थोड्या वेळाने. पोचलोय, कुठे पोचलोय, पाचल क्रॉस करून राजापूरमध्ये. नाश्ता करायला थांबलोय. पाऊस थांबला, झोपेत उठून निघालाय सध्या. तू चांगलीच दिसतेस. आता आम्ही आंबोळी चटणी सांगितलंय खायला. फर्स्ट स्टॉप खाणार मग पोचलो जाणार आहे. लोक नीट नाहीत. कुटुंब गाडी टाकतात.
अशी पण टाक. घेऊ बोले आणि आम्ही हे नव्हतं घातलं आणि मध्येच पाऊस आला आणि हे घातला आणि पाऊस गेला. आता ऊन लागतंय. आता प्रश्न असं आहे काढायचं की घालायचं. काढलं परत पाऊस परत थांबावं लागेल. श्रद्धा, आपके इधर क्या चल रहा है? हमारे इधर फॉग चल रहा है. देखो फॉग नहीं, फॉगी फॉग चल रहा है. ये अपना गाड़ी, अपना बगीरा ऐसा सज धस के सब हम लोग का सामान लेके खड़ा है. और एकदम मस्त ये गाड्या एकदम कट्टुकट आदत. सगळे व्हिडिओ काढतात सगळे. मॅडम शांतमध्ये बस बंद करा, ब्लॉग चालू आहे, आपण काहीतरी बोलावे. शांत नाही बसले, मी बोलते तर. इकडे इकडे व्ह्यू एन्जॉय करते. ते बघ ते बघ, हे बघ, हा घाट लय डेंजर आहे एकदम. डेंजर म्हणजे जाम डेंजर. एकदम छोट रस्ता आहे. घाट पण एवढे नाही जेवढे इथले घाट आहेत. एक गाडी पास होईल एवढाच रस्ता आहे. अजूनच धुकं होतंय गणेश. आम्ही काय बोलवतो, हा रस्ता आहे ना खूप डेंजर आहे. म्हणजे एक गाडी पास होईल ना तेवढाच फक्त रस्ता आहे. त्यामुळे मला इथे या साईडला गाडी घेताना पण फाट होती, पण घेतली कारण हा धुका मस्त एकदम. हा मागचा व्ह्यू पण खूप चांगला आहे, पण धुक्यामुळे सगळा तो गेलाय झाकून. आता काय सांग, मी मागच्या रविवारीतून गेलो तेव्हा आमचा मूड ऑफ होता कारण आमची गाडी पडलेली आणि आम्हा दोघांना लागलेलं. ते अजून बरं नाही झालंय. हाय अजून काय बोलतात, मार्क्स आमच्या बगिऱ्यावरती पण मार्क्स दिसत असतील. ठीक आहे. या राईडमध्ये मी 3 गोष्टी शिकलो. पहिली म्हणजे जे ठरवलं ते पूर्ण करायचं. म्हणजे आम्ही पडलो तरी पण आम्ही गावी गेलो, गणपती पूर्ण साजरा केला. भले आम्ही त्या मनासारखं स्टार्टिंगचे ब्लॉग नाही आले, पण आम्ही केलं. सेकंड, गार्ड्स घालायचे. काही घाला. आता हे रायडिंग जॅकेट इथे तुम्हाला ते माझा कलर गेला दिसतो नाही. ते जर हे नसलं असतं ना मला शोल्डर डिस्लोकेट झाला असता आणि इथं पण झाला असता. आणि जर मी हेल्मेट नसतं घातलं चांगलं वेळेला माझं डोकं गेलं असतं. हेल्मेटवरती पण खतरनाक मग घालत. आम्ही रायडिंग पॅन्ट घेतले पाहिजे होते. आम्ही आळसपणा केला रायडिंग पॅन्ट आणि रायडिंग शूजबद्दल. मग आता आम्ही घेऊ रायडिंग पॅन्ट. रायडिंग शूज आम्ही फिक्स केलेत कुठले घ्यायचेत, फक्त ते अवेलेबल नाहीत.
आम्ही घेणार पण होतो पण सगळे आउट ऑफ स्टॉक होते. आता घेऊ रायडिंग पॅन्ट, रायडिंग शूज. आणि तिसरी गोष्ट तू सांग. स्पीडवरती कंट्रोल ठेवा. स्पीडवरती कंट्रोल ठेवा. आपण बरोबर आलो, समोरचा बरोबर आला असं नसतं. स्पीडवरती कंट्रोल ठेवा. आपण किती पण स्पीडने जाऊ पण समोरचा पण आला पाहिजे तसा ना. तर आमच्या वेळी तर ठीक आहे, जाऊन द्यायचं होतं. जीवाला जपायला पाहिजे. तुम्ही मस्त दिसते नाही ते, मनच नाही करते इथून जायचं आता. एकदम वाईट आहे सगळं, त्यात काहीच नाही. पूर्ण धुकं आहे. रस्त्यावर थोडं शूट केलंय. पुढच्या वेळेला आम्हाला अजून एक कॅमेरा लागणार आहे. कारण ह्या मोबाईल बाहेर काढायचा म्हणजे पावसाचं टेन्शन असतं. मग ते परत ते पावसाला कव्हर करा, मग शूट करा आणि परत त्याचा माईक मध्ये आवाज येत नाही. आणि आमचा माईक सुद्धा तुटला आणि आम्ही नवीन माईक घेतलेला आणि तो मी मोबाईल माउंट केला त्यामुळे होता आणि तो तुटलाय. पण काय नाही, आम्ही नवीन घेऊ बऱ्यापैकी. बाकी सध्या पावसा कसा आलो सांगितलं नाही. पावसा आम्ही शूट केलाय, टाकू. पण तुम्ही बघा कसा होता. छान झाला. नवीन सध्याने साडी घातलेली. पाऊस पण मोठा गेम केला पावसाने, त्यामुळे फोटोच नाही काढले. म्हणजे आज पाऊस नाही, काल पण पाऊस नव्हता. पण ज्या दिवशी पाऊस बरा होता, जेव्हा साडी घालायच्या आधी पण पाऊस नव्हता. साडी घातल्यानंतर तो 2-3 तास पाऊस लागला, एकदम धुमाकूळ घातला पावसाने. मग तिला फोटो काढताना तेव्हा थोडे असे काढले फोटो. मग आता बघू, कारण तिने साडी एकदम छान घेतलेली आणि तिने साडी एकदम नऊवारी टाईप घेतलेली म्हणून स्पेशल शिवून घेतलेली. कोणाकडून शिवून घेतली ते पण टाकेल ती खाली. आता आम्ही आमचे ब्लॉग पण टाकले ना, अजून सगळं शूट करून ठेवलंय. आता महाबळेश्वरला टाकून, कारण रेंज येत नव्हती. आता इथे आले होते आम्हाला रेंज आल्या फुल, त्यामुळे कारण फक्त मिस कॉल वगैरे पडत होते त्यामुळे. मग आणि साधा फोटो डाउनलोड नव्हता होत. मग आता आम्ही जाऊन एक ब्लॉग अपलोड करू. तुम्ही बघा आमच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला व्ह्यूज जातात पण सबस्क्राईब नाही करत तुम्ही लोक. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. हा, अनुष्का घाट आहे. आता हे इथून पुढे कराड ना, इथून पुढे मलकापूरवरून कराडवरून साताराला आम्ही जर गाडी दाखवणार आहे. दाखवायची गरज नाही, गाडी चालते. पण काय सेफ साईडसाठी एकदा दाखवून घेईन, कारण ब्रेकच्या लिव्हरवरती इम्पॅक्ट पडला, त्यामुळे ते दाखवल्यानंतर मग पुढे महाबळेश्वरवरून मग आमचे पुढचे प्लॅन आहेत. आम्ही बघू. आता आम्ही ठरवलं नाही काय, कारण ठरवलं होत नाही. म्हणजे असं होईल, गो विथ द फ्लो. आम्ही आमचा फ्लो पण क्रिएट करतो स्वतःच. लोक मस्त इथे बसलेत, चाय बी घेतात. गाडी आता हा धुका इथे खूप वाढला आता. त्यामुळे इकडे समोरची जी गाडी आहे ना, ती पण दिसत नाही येते ती कुठून. दाखवतो काळा समोरून गाडी येते की नाही ते पण दिसत नाही. ती गाडी गेली तेव्हा गाडी दिसतं माणूस गाडी बाईक करून आलाय. त्यामुळे तुम्हाला कॅमेराने जरी जरा ब्लर दिसत नसेल, आपल्याला कॅमेरामध्ये एवढं नाही दिसत जेवढं आम्हाला फॉग वगैरे दिसतोय. आता ऊन पडतं त्यामुळे आता जरा ठीक आहे. त्यामुळे आता आम्ही जरा 1-2-3 फोटो काढतो आणि आमच्या पुढच्या रस्त्याला मार्गस्थ होतो. ठीक आहे, चला पुढच्या तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. आम्ही आमचे काय असतो.
आता आम्ही साताराला पोहोचलोय. सातारा सोडून हे महाबळेश्वरला पुढे सातारा सिटी क्रॉस करून पुढे तर टर्न मारला ना, हे मागे हॉटेल आहे, हॉटेल राज. खूप छान जेवण आहे. आम्ही स्पेशल राज थाली आणि जत्रा थाली खाल्ली. खूप खाल्ली, मस्त, खूप मस्त. टेस्ट एकदम भारी आहे. एवढी चांगली होती की आम्ही ते शूटिंग करायचं विसरून गेलो. हा. फक्त आम्ही खाण्यात मजा घेतली आणि पूर्ण पटाट खाऊन पूर्ण झालेलं. आता मध्ये शूट करत नाही आम्ही, कारण मध्ये आम्ही आता थांबलो होतो 2 वेळा पाणी पिण्यासाठी इकडे थांबलेलो आणि एकदा रेनकोट काढण्यासाठी. रेनकोट काढलाय, पाऊस आलाच पाऊस नाही. काय नाही, ऊन लागतं फक्त. मोबाईलचे कवर पण काढले आता. तर इथून 1 तास आहे अजून महाबळेश्वरला पोचणार. आम्ही महाबळेश्वरला आलो आहे, बोललो आपण. हां, आम्ही महाबळेश्वरला आलो आहे. महाबळेश्वरमध्ये आम्ही 2 दिवस थांबणार आहे. आजचा दिवस तर आमचं झोपण्यात जाणार आहे आणि आम्ही जे शूट केलं ते एडिट करून आणि अपलोड करण्यात येणार आहे. आणि उद्या दिवस फिरणार आम्ही. मग बघू आता उद्या कुठले कुठले पॉईंट श्रद्धा फिरवते, कारण हे श्रद्धाचं गाव आहे. माझं गाव नाही आहे, माझं गाव तिकडे आहे. म्हणजे श्रद्धाचं गाव सातारा आहे, महाबळेश्वरच होतं. ह्याने तर काय फिरवलं नाही, ह्याच्या गावी नेऊन घरात. आमच्या गावी घरातच असतं, तेवढं घरातच एंटरटेनमेंट एवढी. चला निघूयात.